नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या शनिवारी 30 डिसेंबरला ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आलेली आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा केली जाते. सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. त्याला बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि बुद्धीची देवता म्हटले जाते. वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी आहे. संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9:43 सुरू होईल आणि 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:55 समाप्त होईल. या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 8:03 पासून ते 9:30 आहे. संध्याकाळच्या पूजेचा शुभमुहूर्त 6:14 पासून ते 7:46 असणार आहे. आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या अंगातील, आपल्या घरातील, आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा ही घालवण्यासाठी, त्याचबरोबर आपली शत्रुपीडा, शनिपीडा, शत्रुदोष हे दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. बघा, अशा पद्धतीने आंघोळ जर का तुम्ही केली तर तुमचे जेही काही नकारात्मक, निगेटिव्ह ऊर्जा असेल, तुमची शरीर शुद्धी होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला शत्रुबाधा असेल, शत्रुदोष असेल तर या सर्व गोष्टी तुमच्या ह्या नष्ट होणार आहेत. कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे ते आपण पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. गणपती बाप्पा हे संकटनाशन, विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता सर्व काही आहे. उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करायची आहे. गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालायचा, गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या, गणपती बाप्पांचं आवडतं लाल जास्वंदाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे गणपतीला गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर बघा, उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात अगोदर गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी टाकू शकतात. बघा, तुम्ही पूजेच्या दुकानातनं, जिथे सामान भेटतं पूजेचं, त्या दुकानातनं गंगाजल किंवा गोमतीर पाणी याची बॉटल तुम्ही आणून ठेवू शकतात. आणि हे आपल्याला अशा विशिष्ट तिथीला, विशिष्ट दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यामुळे बघा, आपल्या अवतीभोवती असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं देखील शुद्धीकरण यामुळे होतं. याचबरोबर तुम्ही जर का स्वामी समर्थांच्या केंद्रात जात असाल तर तिथे पंचगव्य मिळतं. हे पंचगव्य तुम्ही घरात आणून ठेवू शकतात. तुम्ही हे पंचगव्य अंगाला लावून, अंगाला चोळून तुम्ही या पाण्याने आंघोळ करायची आहे. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे तुम्हाला थोडंसं, बघा, कापराचं तेल मिळतं, ते तेल तुम्हाला टाकायचं आहे. जर का कापराचं तेल नसेल तर तुम्ही कापराची वडी चुरगळून ही टाकू शकतात. याने देखील आपल्या नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा ह्या कमी होण्यास मदत होत असते. भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही आवर्जून टाका, कारण भीमसेनी कापूरमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती ही जास्त प्रमाणात असते. याचबरोबर ही संकष्टी चतुर्थी शनिवारी आलेली असल्यामुळे आपल्याला शनिपीडा कमी होण्यासाठी यामध्ये थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पिंपळाची पानं टाकून ह्या पाण्याने देखील आंघोळ करू शकतात. तर बघा, ह्या तुम्हाला काही वस्तू मी सांगितलेल्या आहे. या वस्तूंपैकी ज्याही वस्तू तुम्हाला मिळतील त्या वस्तू टाकून तुम्ही या पाण्याने आंघोळ करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.